बाबांनी 4 वेळा चारीधाम यात्रा केल्या. बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, गया, प्रयाग, गंगोत्री, जन्मोत्री, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंगे, 21 गणपती स्थानेही आणि यासारखी देशातली सर्व लहान मोठ्या तीर्थक्षेत्रांना बाबांनी भेटी दिल्या. सतत 36 वर्ष दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूर, पैठण, त्र्यंबक या ठिकाणच्या वाऱ्या तर ठरलेल्याच. शिंदवड येथे आल्यावर गावातील काही भाविकांच्या आग्रहाखातर बाबा पुन्हा त्यांचे बरोबर यात्रेसाठी निघाले. बाबासोबत अजून 10-12 माणसे होती. सर्वजण निफाडजवळील कुंदेवाडी रेल्वे स्टेशनवर आले. तेथे प्रवासाचे परतीसह तिकिटे काढून सर्वजण तेथून रेल्वेने मनमाड जंक्शन येथे पोहोचले. त्या काळी गाडी बदलून प्रवास करावा लागे. त्यामुळे सर्वजण स्टेशनवर उतरले व दुसऱ्या गाडीची वाट पाहू लागले. बाबा थोड्याशा अंतरावर बाजूला बसलेले होते. बाकीचे यात्रेकरू एका ठिकाणी बसून गप्पा गोष्टी करत होते. तेवढ्यात एक अनोळखी माणूस तेथे आला. जवळ जाऊन बाबांच्या पायाशी वाकला आणि इकडे बसलेल्या मंडळीकडे आला. गोड गोड बोलू लागला. मीही बाबांचा भक्त आहे असे सांगू लागला. खरे तर बाबा त्याला ओळखतही नव्हते, पण सर्वत्र बाबांचे अनेक भक्त होते, त्यामुळे हाही त्यापैकीच एखादा असेल असे सर्वांना वाटले. सर्वजण त्याच्या मधुर वाणीला भाळले. सर्वांना आग्रह करून तो चहा पाणी घेण्यासाठी घेऊन गेला. ज्याला चहा हवा त्याने चहा घेतला, ज्याला दूध घ्यायचे त्याने दूध घेतले. सर्वजण चहा पाणी घेत असताना तो नजर चुकवून तिकीट खिडकीकडे गेला आणि हे जेवढे यात्रेकरू होते तेवढे प्लॅटफॉर्मचे तिकिटे काढून आला आणि पुन्हा हॉटेलमध्ये आला. सर्वांचे चहापानाचे पैसेही त्यानेच भरले. सर्वांना वाटले किती चांगला माणूस आहे, नाहीतर आजच्या जगात कोण करते कोणासाठी एवढे. गाडी येण्याचा वेळ झाला होता. तो माणूस यात्रेकरूंना म्हणाला, तिकिटे काढली आहेत ना? त्यावर यात्रेकरूपैकी ज्याच्या खिशात तिकिटे होते त्याने खिशातून तिकिटे काढून त्याच्या हातात देत म्हणाला, ही काय काढलीत? तिकिटे बराच वेळ तशीच हातात धरून तो बोलत राहिला. तेवढ्यात गाडीचा भोंगा वाजला. सर्वजण उठून उभे राहिले. याच गडबडीत त्या माणसाने थोड्या वेळापूर्वी काढलेली प्लॅटफॉर्मचे तिकिटे त्यांच्या हातात दिली व प्रवासाची तिकिटे अलगद स्वतःच्या खिशात घातली. प्लॅटफॉर्मचे तिकीट हे फक्त रेल्वे स्थानकावर थांबण्यासाठी असते, ते प्रवासाला चालत नाही. गाडी आली. सर्वजण पटापट गाडीत बसले. पुन्हा गाडीचा भोंगा झाला. धडधड धडधड करत गाडी निघून गेली. इकडे त्या माणसाने प्रवासाची सर्व तिकिटे तिकीट घरात परत केली आणि रेल्वेच्या नियमानुसार कमिशन कापून मिळालेली रक्कम खिशात घालून पसार झाला. गाडी धावत होती. सर्वजण गप्पा गोष्टी करत रंगून गेले. एक एक स्टेशन मागे टाकत गाडी आताच्या मध्य प्रदेश राज्यातील इटारसी या स्टेशनवर येऊन थांबली. टीसीने यांना तिकिटे दाखवायला लावली. ज्याच्या खिशात तिकिटे होती त्याने हळूच तिकिटे टीसीच्या हातात दिली. तिकिटे पाहून टीसी भयंकर संतापला. तो का रागावला हेही यांना कळेना. त्याने सर्वांना गाडीतून उतरवून दिले. गावापासून शेकडो किलोमीटर अंतरावर आलेले, अगोदरच परतीच्या प्रवासाची ही तिकिटे काढून ठेवल्याने आता परत घरी जाता येतील एवढेही पैसे खिशात नाही. आता काय करावे काहीच सुचेना. टीसीने सर्वांना सांगितले, चुकवलेल्या भाड्याच्या दुप्पट दंड भरा, नाहीतर तुरुंगवास ठरलेला. सर्वजण रडकुंडीला आले. सर्वजण टीसीला समजावून सांगत होते, पण यांची भाषा त्याला समजेना आणि तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नव्हता. मोठा बिकट प्रसंग पडला. परमुलखात आलेलो, इथे कोणी ओळखीचंही नाही. बाबा शांतपणे उभे होते. मनोमन पांडुरंगाला आळवीत होते, देवा सोडव या संकटातून. इतक्यात एक अनोळखी माणूस तेथे आला. तो हिंदीत बोलत होता. या यात्रेकरूंना तो काय बोलतो काहीच कळेना. ते फक्त त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले. मग बाबांनीच तोडक्या मोडक्या हिंदीत त्याला सगळी हकीकत सांगितली. त्या माणसाने टीसीला यांची अडचण समजावून सांगितली. टीसीला पटले. तो सांगत होता, मगाचे झाले ते झाले, पण यापुढच्या प्रवासाचे तिकीट काढावेच लागेल, त्याशिवाय पुढचा प्रवास करता येणार नाही.
निदान आता तुरुंगात तरी जावे लागणार नाही हे समजल्याने सर्वांना थोडेसे बरे वाटले. पण पुढच्या तिकिटाचा प्रश्न मात्र तसाच होता. पण तोही त्या अनोळखी माणसाने चुटकीसरशी सोडवला. त्याने सर्वांचे तिकिटे काढून यात्रेकरूंच्या हातात दिली व सांभाळून ठेवायला सांगितली. एवढे सांगून तो माणूस गर्दीत निघून गेला. कोण होता, कुठून आला, काहीच माहिती नाही. त्याला साधे नाव देखील विचारता आले नाही. इकडे इटारसीच्या स्टेशन मास्तरांनी मनमाड व कुंदेवाडी स्टेशनवर टेलिफोन करून चौकशी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्या भामट्याला मनमाड येथे अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला चालून त्याला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. तशी माहिती काही दिवसांनी शिंदवरच्या आश्रमाच्या पत्त्यावर टपालाने कळवण्यात आली. कुणी कळवली काहीच माहित नाही. पुन्हा भेटूया नवीन भागात.